जिल्ह्यात खरीप हंगाम 2026साठी कृषी विभागाने 4,99,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ दिसत आहे. तरी कृषी व संबंधित विभागांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक प्रमाणात व वेळेवर उपलब्ध करावीत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम 2026 आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की खते पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून कृषी विभागाने वेळेतच खते आणि बियाणे उपलब्ध करून घ्यावीत, तसेच विक्रेत्यामार्फत विना लिंकिंग शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत. जे निविष्ठा विक्रेते लिंकिंग करून शेतकऱ्यांना बोगस खते व बियाणे विकत असतील अशा विरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी. यामध्ये लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशील होऊन काम करावे व लिंकिंग होऊ नये. पोलीस विभागाने यासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. मागील वर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेले अनुदान तात्काळ वाटप झाले पाहिजे. शेतकऱ्यांची एकदा ई-केवायसी झाल्यानंतर पुन्हा ई-केवायसी करू नये व संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान वितरित करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीचे माती परीक्षण करून घेण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रबोधन करावे. जिल्ह्याला एकच माती परीक्षण लॅब आहे, तरी यापुढील काळात प्रत्येक तालुक्याला माती परीक्षण लॅब असावी, याबाबत प्रयत्न करणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने अल निनो सुरक्षा कवच पंचसूत्री राबवावी. यामध्ये पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पावसाचा खंड व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आदींबाबत शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले. वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडे प्रलंबित असलेले DP 2 दिवसात दुरुस्त करून शेतकऱ्यांना सुरळीतपणे वीज पुरवठा करावा. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज दिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रारंभी जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी खरीप हंगाम 2026साठी कृषी विभागाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. मागील वर्षी 4,17,000 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी पेरणी झाली होती. यावर्षी 4,99,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केळी लागवड, फळ लागवड, पीक परिस्थितीत होत असलेला बदल, पीक कर्ज वाटप, नमो शेतकरी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान, PM किसान सन्मान निधी, माती परीक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, बाळासाहेब देशमुख, समाधान अवताडे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, नारायण पाटील यांनीही कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत, तसेच लिंकिंग होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.